नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। जर तुम्ही बोलताय त्या विभागाची नोंदच नाहीये त्या याची तर याच्या सगळ्या पावत्या आहेत आपल्याला 27 फ्लॅटच्या। मग या पावत्या कसं काय, जर तुमच्याकडे नोंद नाहीये ना, आता समजा माझं घर आहे त्याची नोंदच नाही तर तुम्ही माझ्याकडनं पावती घेणार आहेत का? नाही घेणार। हे सगळं म्हणजे चुकीचंच आहे, हे पूर्ण चुकीचं आहे। आणि यांच्याकडे जेव्हा आपण माहितीचा अधिकार टाकतो तेव्हा त्यांची उडवाउडीची उत्तरं असतात आणि विशेष म्हणजे आपण त्यांच्याकडे जाऊन 2-2, 3-3 तास त्यांच्यासाठी बसावं लागतं तिथं। आणि आपण तर काम म्हणजे रोज काम करणारी मंडळी आहेत, शेतकरी येतात तिथं बसून राहतात, कामाची लोक सुट्ट्या काढून तिथं बसून राहतात आणि तिथं असं नगर परिषदेचं म्हणजे एक हे झालेलं आहे ना भोंगळा कारभार की जेवायला गेले ना आज सगळा स्टाफ जेवायला जातो, तिथं कोणी सुद्धा नसतं। 1-1, 2-1.5 तास जेवायला जातात। पाठपुरावा आपण केव्हापासून करताय, किती दिवस? नगर परिषदेचं मी वेळोवेळी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याचं वगैरे इथून मागे आम्ही केलेले आहेत, बरेच एक प्रश्न सॉल्व्ह केलेले। आता आपण अनधिकृत बांधकामाचं हे करतोय, हे मी 7-8 महिने म्हणजे 9 महिने झालेले हे करते। 9 महिन्यापासून तुम्ही हे करताय? बरं, ठीक आहे। आज नगर परिषदेचं झालेले, याच्यानंतर आता बघूया तुम्हाला पुढचं काय करायचं ते आपण आता नवीन बॉडी आली ना, त्याच्यानुसार मग तुम्ही त्या लोकांना भेटले का? हो, सीओ साहेब नवीनच आलेले आहेत, मागे गेले होते तेव्हा पण नवीनच होते। तर त्यांना मी सांगितलं वेळोवेळी की असं होत आहे तर तुम्ही लक्ष द्या असं तसं। तर ते थोडस हसून वगैरे उत्तर देणार आणि जाणार। आणि त्यांच्याकडे मला एक गोष्ट अशी आढळून आली, ज्यावेळेस मी त्यांना भेटण्यासाठी माझ्या कामातून वेळ काढून मी प्रत्येक वेळी नगर परिषदेत जाऊन 2-2, 1-1 तास तिथं असते, कोणी लवकर उपलब्ध होत नाही। पण जे मोठे मी तिथं एक सिस्टम पाहिली, जे पैशावाले येतात ना, ज्यांचे म्हणजे जे असे दिसतात ना जहागीरदार, त्यांना लगेच सुख सुविधा, त्यांना लगेच गेलं का चहाची कप, पाण्याच्या बॉटल सगळ्या उपलब्ध असतात। आणि आपल्यासारखं असं कोपऱ्यात बसून असतं, आपल्याला साधं कोणी पाणी पण विचारत नाही। म्हणजे आपण सामाजिक काम करतो, आपण समाजासाठी राबतोय, तरी आपल्याला साधं एक घोट कोणी पाणी घेत नाही, घे म्हणत नाही। आणि बाकीच्या येतात त्यांना चहा, कॉफी, कोल्ड्रिंक सगळं तिथं लगेच उपलब्ध असतं। तुम्ही एखादा अशा वेळेस तक्रारी अर्ज दिलाय का? याच्यासाठी तर नाही दिला मी, कारण की नवीन सीओ साहेब आलेत आता, तर त्यांचं माझं काही म्हणजे एवढं हे झालं नाही। जे मी अर्ज वगैरे टाकते मागच सीओ साहेबांना मी अशासाठी भेटलेली की असं असं होत आहे, तुम्ही त्याच्यावर म्हणजे हे करा। तर ते खाली जे कर विभागाचे साहेब आहेत त्यांच्याकडे जा बोलतात आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। आता त्या ठिकाणी नगराध्यक्ष नवीन नियुक्ती सगळ्यांची झालेली आहे, त्यांच्याकडे तुम्ही तक्रार मांडली का? हो, मी नगराध्यक्ष साहेब मंगेशदादा कुंडाळ यांच्याकडे पण गेले होते, त्यांनाही सांगितलं होतं की असं असं म्हणलं तुमच्या याच्यात घोटाळा चालू आहे। पण ते आता नगराध्यक्ष झाले, हे त्याच्या आधीपासूनच आहे, त्यांना हे माहित नव्हतं, तरी मी त्यांच्या कानावर घातलं होतं। तर ते बोलले मी बघतो, सांगतो, करतो। मग ते त्यांच्या पद्धतीने काय करत असेल तर मला सांगता येणार नाही, त्याच्यानंतर मी गेले नाही त्यांच्याकडे। त्यांच्याकडे एक तक्रारचा जो विभागाचं जे एक पुस्तक असतं, वही असते, त्यामध्ये तुम्ही एखादी तक्रार नोंदवली का एवढ्या वर्षी? तिथं तक्रार विभागाची वहीच नाहीये। तुम्ही नगर परिषदेत कधीही जा, तिथं असा कारभार आहे ना नगर परिषदेत। आता मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेलेले आहे, मी साधं ग्रामपंचायत मध्ये आपण जातो, लांब जाऊ दे, आपण हुतात्मा शिवराम हरे आपलं राजगुरुवाड्यावर जातो, तिथंही आपल्याला एक बुक ठेवलेलं आहे, आपल्याला काय सांगायचंय ते आपण दर्शवण्यासाठी तिथे एक लेखी बुक आहे। इथं काहीच नाहीये। आता हा व्हिडिओ पाहिल्यावर ते उपलब्ध करतील, पण इथून मागे तर नव्हतंच। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज।